Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. संदर्भात आपल्या या बैठकीला उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, तुम्ही सगळ्यांना ओळखतात म्हणून नाव घालवत घेत नाही मी. अमुक ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये विष पेरलं जातं, हा कुठलाही भेदभाव न करता आपली संघटना कशी मजबूत होईल याच्यावरती प्रामुख्याने तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून तुमचे विचार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सातत्याने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. आज बीएलएनची या ठिकाणी आपली बैठक सुरू आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांना, कारण मी प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करत होतो, या याद्या काही पूर्वी झालेल्या आहेत, काही त्याच्यामध्ये अजून बदल करावा लागणार आहे, काही आपल्याला अजून ऍड करावे लागणार आहेत. पण जे जे उपस्थित असतील त्यांच्या बऱ्याच जणांच्या सह्या या ठिकाणी आहेत. ज्यांच्या सह्या नसतील मात्र त्यांनी आपलं प्रमाणपत्र पण आणि सही न विसरता आपण या ठिकाणी करून जावं. ही तालुका अध्यक्षांच्या वतीने आणि जिल्हा अध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, काही लोकांना तर असं वाटत असेल आमल्याशी करणार त्या बाकीला आमले काय माहिती नाही. पण भाऊसाहेब, खरोखर अंमळनेर तालुक्यातल्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणाची शिकवायची आवश्यकता नाही. इतकं उत्कृष्ट काम यांच्या माध्यमातून. आतापर्यंतचा काळ आपला 20 वर्षाचा, कोणाचा 10 वर्षाचा, कोणाचा 5 वर्षाचा, कोणाचा 25 वर्षापेक्षा जास्तचा कार्यकाळ राजकीय क्षेत्रात गेलेला आहे. पण काळानुरूप आता आपल्याला बदलावं लागणार आहे. काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे आता प्रोग्राम शासनाकडनं आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि शासनाने बदल केलेले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपल्याला आपल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने कसे राबवता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आमदार जिंकला, जिल्हा परिषद सदस्य समजा विजयी झाला, आमदार विजयी झाला, लोकसभेचा सदस्य विजयी झाला, पंचायत समितीचा सदस्य विजयी झाला. पण आपला विजय कुठे असतो? सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आपला विजय आपल्या बूथवर असतो. आपला बूथ जर का आपण विजयी करू शकलो, आपला बूथ समजा 50% पेक्षा जास्त, 60%, 70% हा जर का आपण करण्यामध्ये यशस्वी झालो तर मात्र आपला विजय त्या ठिकाणी नोंदवला जातो. तो खऱ्या अर्थाने आपला विजय असतो. म्हणून कोणतीही निवडणूक आपण आतापर्यंत जर का बघितली असेल तर त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं बूथ प्लस म्हणजे माझा विजय, आणि माझं बूथ प्लस म्हणजे आपल्या पक्षाचा जो सदस्य असेल त्याचा विजय आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो. म्हणून बूथ रचना आणि बूथवर काम करणारा कार्यकर्ता किती महत्वाचा असतो. कारण ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी समजा जर का आपण आपल्या पद्धतीने केलेलं प्लॅनिंग, आपण केलेली मतदारांची रचना, बूथ पर्यंत त्या निवडणुकीच्या माध्यमातून घेऊन जाण्याचं काम, त्यांच्याशी असलेला संपर्क, या सगळ्या गोष्टींचा जो बूथवरचा जो प्रमुख असतो त्याच्याबरोबरची टीम असते, त्या टीमच्या माध्यमातून परफेक्ट ज्याला प्लॅनिंग करता येतं तो खऱ्या अर्थाने बूथवरचा यशस्वी कार्यकर्ता किंवा बीएलए म्हणून त्याची नोंद पक्षाकडे सातत्याने केली जाते. आपल्याला असं वाटत असेल की मध्ये पडणार काय, नाही पडणार काय, कोणते कस. पण आताच्या काळामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की प्रत्येक बूथवरचं मतदान हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याच्यावर सगळ्यांची नजर असते आणि त्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आपला मान सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने, आपली ताकद आपल्या गावामध्ये आपल्या बूथवर दाखवण्याच्या दृष्टिकोनातून असं जगातलं कोणतं थर्मामीटर नाहीये की मी सर्वश्रेष्ठ आहे असं मी सांगायला जायचं आणि नंतर मग लोकांना कळेल की मी सर्वात मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत देऊन मिळवून देणार
कार्यकर्ता आहे, तर भाऊसाहेब थर्मामीटर जर का असेल तर बूथवर मिळालेल्या मतदान आपल्याला किती प्राप्त झालं ते राजकारणातलं थर्मामीटर असतं. हे थर्मामीटर आपल्याला उंच करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जो काही आता सर SIR, मला SIR काही लक्ष राहत नव्हतं. मी कदम सरला विचारलं, म्हणे मला सर म्हणत चला, म्हणजे SIR होऊन जातं. बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही, मी पण तसाच एकदम. त्यामुळे सर लक्षात ठेवायचं, SIR चा जो कार्यक्रम आहे तो SIR च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मात्र आपल्याला कटाक्षाची भूमिका, ग्रामीण भाग असेल, शहरातलं प्रत्येक बूथ असेल, त्याला आपल्याला प्रामुख्याने बघायचं. मी जे सुरुवातीला सांगितलं, एक गोष्ट मात्र नक्की आहे, ही जी मतदार यादी असते ना, ही मतदार यादी आपला आत्मा आहे. तुम्ही लढवई आहेत का काय आहे त्याच्यापेक्षा मतदार यादी आपल्या राजकीय दृष्टिकोनातून, समाज सेवेच्या दृष्टिकोनातून आपला स्वतःचा आत्मा असतो. आणि या स्वतःच्या आत्म्यामध्ये आपल्याला त्याला किती तेज करायचं, किती सक्षम करायचं, त्याची जबाबदारी म्हणजे आपला बूथ प्रमुख असतो. या आत्म्याच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट मात्र नक्की, आता मगाशी कोणतरी बोललं की आपले 2024 ची निवडणूक कशी होती, 2019 ची कशी होती, त्याच्या अगोदर 2014 असेल, 9 असेल, या निवडणुका विधानसभेच्या लढल्या. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका आपण सगळे मिळून लढलेलो आहे. कुठे यश येतं, कुठे अपयश येतं. आता भाऊसाहेबांनी सांगितलं की आपल्याला नगरपालिकेमध्ये अपयश आलं. मी तर म्हणतो अपयश आलं तर पहिले ते डोक्यातून काढून टाका. तुमच्या याच्यामध्ये किती मतदार आहेत? डॉक्टर सांगायचे 510. मग 510 पैकी मतदान किती होणार आहे? 65% होऊन जाणार आहे. 65%. म्हटलं मग मतदार जर का आपल्याला 65% करून घ्यायचं असेल तर मग किती आकडा जाईल? मग 65%. डॉक्टर लगेच बाहेर जायचा, लगेच गुणाकार फास्ट डॉक्टर अंकगणितामध्ये लगेच बाहेर जायचा. डॉक्टर गेला की लगेच तिकडनं टाक 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 असं करून दादा 510 पैकी बरोबर 460 भाव आहे, 360 भाव आहे. मग मी तो फॉर्म भरलेला असायचा, त्या फॉर्म भरलेल्यावरती डॉक्टरचं कॅल्क्युलेशन बघायचं. 560 पैकी 460 डॉक्टरने सांगितलं. पण डॉक्टरला जर का मी सांगितलं की डॉक्टर पुढचं काम काय किंवा Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.